हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गौरीचा शृंगार आणि ती केलेली सजावट ही कशा पद्धतीची होती. चला तर बघूयात. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कस्टमरने मला गौरीचा शृंगार करण्यासाठी बोलवलं होतं. तर त्यामध्ये मला गौरीच्या स्टॅच्यूला पूर्णपणे साडी ड्रॅप करायची होती. तिला पूर्ण ज्वेलरी वेअर करून तिला पूर्ण हेअरस्टाईल जे काही गंगावन वगैरे आहे ते पूर्ण अटॅच करून पूर्णपणे तयार करायचं होतं. तर ही आपली रेग्युलर साडी आहे, जी 6 वार साडी असते ती आहे. आणि त्या साडीला पूर्णपणे प्लेट्स करून घेतलेल्या आहेत, फक्त पदराचा पोर्शन सोडून. तर पूर्ण प्लेट्स करून झाल्याच्या नंतर एक पूर्णपणे त्या प्लेटला पकडून मी या ठिकाणी सेफ्टी पिन लावून त्यांना सिक्युअर करून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे, आपल्याला तशा पद्धतीनेच करायचं आहे, जेणेकरून आपण ते साडीचा हाईट ही स्टॅच्यूला बघून जी काही हाईट आहे त्यानुसार आपण त्याला सेट करू शकतो. तर मी कमरेच्या ठिकाणी एक दोरी गुंडाळून घेतली आहे आणि साडीला जिथे मी पिन लावून घेतला होता तेवढा पोर्शन आतल्या बाजूला फोल्ड करून घेतला आहे आणि आतले जे साडीचा पोर्शन होता त्याने पूर्ण बॉडीला कवर करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे प्लेट्सचा पोर्शन होता तो मी दोरीच्या आतमध्ये सिक्युअर करून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला त्या प्लेट्स म्हणून पुढच्या बाजूला सेट करता येतील. जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे पूर्णपणे तसंच करून घेतलं आहे, कारण आपल्या स्टॅच्यूची हाईट ही कमी असते आणि साडीची हाईट ही उंच असल्यामुळे आपल्याला त्या साडीला अर्धवट फोल्ड करावं लागतं. ते फोल्ड कसं करणार, तर आपण त्याला पिन लावून आधी सिक्युअर करून घेणार आणि त्यानंतर फ्रंट साईडने हे पिन लावून मी मस्तपैकी त्याला अशा निऱ्या करून घेतलेल्या आहेत. या निऱ्या करून झाल्याच्या नंतर मागच्या बाजूने आपल्याला पदराची लेंथ जी काय ठेवायची आहे ती आपल्याला मेजर करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये मी प्रॉपर असं मेजर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग तो पदर मी सेटअप केलेला आहे. तर आपला हा जो स्टॅच्यू होता तो मातीचा किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आपण बोलू शकतो. तर त्यामुळे यामध्ये आपण पिन नाही लावू शकत. तर पिन लावता येत नसल्यामुळे मी इथे डबल साइडेड टेप यूज केलेली आहे. तर या टेपने काय होतं, बॉडीवरती ती स्टिक करून झाल्याच्या नंतर आपल्याला जो पदराचा पोर्शन आहे तो त्याच्यावरती व्यवस्थित असा स्टिक करता येतो, तो सिक्युअर होऊन जातो. तर 1 बाय 1 अशा मी व्यवस्थित अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत, जशा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर प्रत्येक प्लेट्सला पाठच्या बाजूला मी होल्ड करायला लावलं आहे. माझ्यासोबत माझी बहीण होती, तर तिने मला भरपूर हेल्प केली ह्याच्यामध्ये. तर मी तिला सांगितलं होतं की मागच्या बाजूला तू मला होल्ड करायला हेल्प कर. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मस्त असं मला हेल्प पण केली आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात पूर्ण बारीक बारीक प्लेट्स मी करून घेत आहे, जेणेकरून आपला पदर हा खूप पातळ असा होईल आणि खूप छान पण दिसून येईल. तर हा आपला पूर्ण पदर करून झालेला आहे आणि त्यानंतर मागच्या बाजूला मी पदराच्या प्लेट्स ज्या होतात त्यांना पूर्णपणे असं एक पिन लावून सेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फ्रंट साईडने आपल्याला त्याला पूर्ण गेटअप येईल असं फिनिशिंगमध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो कपडा मागच्या बाजूने पुढे आलेला होता त्याला मी आतल्या बाजूला निऱ्यांच्या आतल्या बाजूला खोचून त्याला मी सुई धाग्याने स्टिच करून घेतलं होतं, जेणेकरून तो कपडा आपला हलणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर मी पूर्ण असं सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग सुई धाग्याने मी त्याला पूर्ण असं शिवून घेतलेलं आहे. फ्रंटच्या निऱ्यांच्या साईडचा कपडा हा जो एक्स्ट्रावाला असतो तो आपल्याला आतमध्ये खेचून घेता येत नाही, कारण आपण जसं मी सांगितलं स्टॅच्यू पण आहे आणि साडीला आतल्या बाजूला फोल्ड केलं, त्यामुळे त्याला आपण पिन लावून तरी सिक्युअर करू शकतो किंवा त्याला आपण सुई धाग्याने प्रॉपर स्टिच करून घेऊ शकतो. तर मी जे माझे कस्टमर होते त्यांना मी सांगून ठेवलं होतं की मी या ठिकाणी स्टिच करत आहे, जेणेकरून नंतर आपल्याला ही साडी जेव्हा काढायची असेल त्यावेळेला ती साडी फाटणार नाही, कारण ते तेवढं केअरफुली ते पुन्हा रिमूव्ह पण करतील. तर अशा ठिकाणी या ठिकाणी मस्तपैकी माझं तो बॉडी शेपनुसार त्या पुढच्या बाजूच्या प्लेट्स क्रिएट झालेल्या होत्या आणि मागच्या बाजूला मी तो पदराचा जो काही सेक्शन होता त्यालासुद्धा बारीक बारीक प्लेट्स करून घेतल्या होत्या. 1 बाय 1 पूर्ण प्लेट्स करून झाल्याच्या नंतर त्यांना मी स्टिक करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही पूर्ण जो स्टॅच्यू होता त्याला बाकीची तयारी करण्यासाठी घेतली. जसं की सुरुवातीला तुम्ही बघितलं होतं की ह्या स्टॅच्यूला हात नव्हते, मग त्याला आम्ही पदर लावून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित हात सेटअप करून घेतला. त्यानंतर हा फेस आहे, हा फेससुद्धा सेपरेट येतो, तर तोसुद्धा आम्ही वेगळा ठेवला होता, कारण तो फेस लावून झाल्याच्यानंतरच आपल्याला पूर्ण ज्वेलरी वेअर करायची होती. तर हा पुतळा जो काही होता त्याचे हे पूर्ण बॉडी पार्ट्स हे सेपरेटसुद्धा होतात, कारण तो आपल्याला कॅरी करण्यासाठी खूप इझी जाईल. त्यानंतर मग आम्ही हे गंगावन यूज केले. गंगावनमध्ये पण आम्ही कन्फ्यूज होतो की कुठला सूट होईल आणि कुठला आपल्याला यूज करायचा. तर त्या पद्धतीने हे गंगावन यूज केले आम्ही, जेणेकरून ते पाठच्या बाजूला ते
आपल्याला प्रॉपर सिक्युअर करता येतील आणि जेणेकरून आपली हेअरस्टाईल खूप छान होईल. तर अंबाड्याच्या भोवती मी असं हे रबर लावून वेणी बांधून घेतली आणि नंतर ती वेणी शोल्डरवरून पुढच्या बाजूला ठेवून दिली आहे. दरवर्षी काहीतरी नवीन-नवीन करायचं असा ह्या वर्षीचा काही वेगळा प्रयत्न होता. म्हणून यावेळेला आम्ही गौरीला वेणी अटॅच केली आहे, जेणेकरून ती हेअरस्टाईल पुढच्या बाजूने खूप छान दिसेल आणि तीच वेणी मग नंतर मग शोल्डरवरून पुढच्या बाजूला ती अशी मोकळी सोडून दिली होती. आता त्यानंतर मग आम्ही त्यांना ज्वेलरी घालून पूर्णपणे रेडी केलं आहे. तर ठुशी झाली किंवा मग कोल्हापुरी साज झाला, मंगळसूत्र झालं, हे सगळे ज्वेलरी घालून आम्ही गौराईला खूप छान असं डेकोरेटसुद्धा केलं आणि पूर्णपणे आम्ही त्यांचा शृंगारच केला आपण असं बोलू शकतो. आणि प्रॉपर हाईटनुसार प्रत्येक दागिना हा एकाखाली एक दिसला पाहिजे ह्या हिशोबाने व्यवस्थित असा सेटअप करून घेतला. आता या ठिकाणी आमचा लक्ष्मी हार मंगळसूत्र मोठं होतं आणि कोल्हापुरी साज पण खूप लाँग होता. तर कोल्हापुरी साजला मागच्या बाजूने धागा बांधून त्याला व्यवस्थित हाईटनुसार सेट करून घेतलेलं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ते ओव्हरलॅप होतं ते एकमेकांवरती. त्यानंतर त्याने सेट केला. त्यानंतर मग ही नथ पण घालून घेतलेली आहे आणि त्या घरची ही छोटी मुलगी होती, ती साक्षात गौरीच होती आणि ती आम्हाला प्रत्येक गोष्टी देण्यासाठी खूप हेल्प पण करत होती. तर तिनेसुद्धा भरपूर हेल्प केली. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचं ती लक्ष देत होती. सुई धागा पाहिजे का तुम्हाला ही ज्वेलरी पाहिजे, प्रत्येक गोष्ट ती आम्हाला आणून देत होती. आता हे ज्वेलरी घालून झाल्याच्या नंतर मग आम्ही कमरपट्टा लावून घेतला आणि आपण गौराईला कमरपट्टा लावायचाच, कारण जेणेकरून आपलं साडी जी आहे ती हलत नाही आणि ती व्यवस्थित कमरेपासून मागे पदरापर्यंत व्यवस्थित सेटसुद्धा राहते. त्यानंतर मग बांगड्या पण घालून घेतल्या. या ठिकाणी आम्ही हे स्क्रूवाले बँगल्स यूज केले आहेत, कारण ते ओपन होतात आणि ते घालण्यासाठी इझी जातात. तर मग त्या बँगल्स यूज केल्या आहेत आणि त्यानंतर मग केसांना वेणी घालून घेतलेली आहे. ही वेणी ऑलरेडी बनवून घेतलेली होती. जिप्सी आणि अबोलीच्या फुलांपासून ही तयार केलेली होती. तर ती अंबाड्याच्या भोवती एकदम व्यवस्थित अशी सेटसुद्धा झाली. त्याला थोडी लांब अशी दोरी अटॅच करून घेतली होती, जेणेकरून पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित गाठ बांधता येईल आणि तोच धागा मग वरच्या साईडला घेऊन आम्ही त्याला अटॅच केलेला आहे. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे ज्वेलरी आणि हेअरस्टाईलचा जो काही गेटअप होता तो पूर्ण तयार करून झाला आहे. तर हे मी मागच्या बाजूने सुद्धा दाखवलं आहे कशा पद्धतीने आम्ही ह्याला सेटअप करून घेतलं आहे. वेणीसोबत आपल्याला एवढा मोठा थ्रेड भेटत नाही, तर त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित आधी एक्स्ट्रा अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग ती डबल गाठ मारून सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर मग हा खोपा, कारण खोपा तर होताच आमच्याकडे आणि तो आम्हाला सेट करायचा होता. तो वेणीसोबतच बॉब पिनच्या आणि सेफ्टी पिनच्या सहाय्याने आम्ही त्याला इथे अटॅच करून घेतलेला आहे. तर पूर्ण आमचा हा गौरीचा गेटअप रेडी झालेला आहे. तर कशी दिसते तुम्हाला ही गौरी, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि यानंतर मग आम्ही गौरीपूजन स्टार्ट केलं. तर हा पूर्ण आपला गौरीचा गेटअप आहे. गाईज, तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर घरचे जे ज्येष्ठ होते त्यांनी गौरीचा हा फेस काढून घेतला आणि तिचं स्वागत करण्यासाठी बाकी सगळी तयारी करून घेतली. तर पुढे आपण पाहूयात की कशा पद्धतीने हे पूजन केलं गेलं आणि कशा पद्धतीने ते पूर्ण गौरीचं स्वागत केलं होतं. कारण माझ्यासाठीसुद्धा ही गोष्ट नवीनच होती, तर मग मी त्यांना जोडीला गेली आणि मलासुद्धा खूप एन्जॉय केला त्यामध्ये. तर चला आता आपण ते सुद्धा बघूयात कशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली. घराच्या अंगणामध्येच अन्नपूर्णा देवीचं आणि गौरीचं हे पूजन करून घेतलं. जेवढ्यापर्यंत मला समजलं तेवढ्यापर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन करते, कारण मला ह्यातलं पूर्ण डिटेल काही असं इन डिटेल असं काही नॉलेज नाही आहे. तर
सुवासिनी ज्या महिला होत्या त्यांच्याकडून त्यांनी ही पूजा करून घेतली आणि आम्हालासुद्धा पूजा करण्याचा त्यामध्ये पार्टिसिपेट करता आलं. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा गौरीची इथे पूजा करा. कारण जे काही लेडीज काउंट होता तो कमी पडत होता, तर त्यामुळे आम्हाला ते पूजा करण्याचा मान पण मिळाला. आणि त्यानंतर घरची जी महिला होती त्यांनी हे देवीची पावलं बनवली. तर देवीची पावलं बनवण्यासाठी सुद्धा कुंकू ओलं करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग हाताची मूठ बांधून मग त्याला असं कुंकवामध्ये बुडवून नंतर हा पायांचा ठसा असा क्रिएट केलेला होता. तर ते झाल्याच्या नंतर मग गौरीचं स्वागत केलं आणि गौरीचं स्वागत करतानाची ही पुढची व्हिडिओ आहे, जी तुम्ही आता पुढे बघालच. गौरीचं पूर्ण स्वागत करून झाल्याच्या नंतर मग ही जी बॉडी स्ट्रक्चर जे होतं जे आम्ही रेडी केलेलं होतं त्यांना जागेवरती प्रॉपर सेटअप करून घेतला. त्या ठिकाणी साडीचं फ्लेअर वगैरे जे काही सेट करायचं होतं ते पूर्ण मी तयारी करून दिली आणि त्यानंतर मग बाकीचा जो फेस होता तो तिथे अटॅच केला गेला. अशा प्रकारे आमच्या गौरी पूजनासाठीची ही गौरीची जी पूर्ण स्थापना होती ती झालेली आहे. त्यानंतर मग हळद कुंकू लावून ओटी भरून आमचा मानसुद्धा करण्यात आला. तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला नारळ आणि ब्लाऊज पीस या सगळ्यांनी आमची ओटी भरली आणि मान करून मग आम्ही आमच्या घरी निघालो. चला तर मग पूर्ण ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.